कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची अतिशय मधुर अशी प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचनं अत्यंत ऐकायला गोड असून नामाची आणि श्रीरामाची आपल्याला गोडी लावणारी आहेत. आपल्या सर्वांना जर कथा चॅनलवरचं संत साहित्य, चारित्र्य कथा ऐकायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपले काही उपदेश असतील, काही कमेंट्स असतील, त्याही जर सांगितल्या तर आम्हाला अतिशय आनंद होईल. आज आपण प्रवचन नंबर 41 ते प्रवचन नंबर 50 ऐकणार आहोत. सुरू करूया. प्रवचन नंबर 41. श्रीराम जय राम जय जय राम. अखंड समाधानाचा मार्ग, नामस्मरण, वृद्धांना उपदेश. अखंड रामसेवा ज्याला लाभली, धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थरहित रामसेवा, याहून तुझ्या लाभ न जीवा. वाचेने भगवंताचे नाव, पायेने भगवंत सेवा. चित्ती भगवंताचे ध्यान, आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाण. जे जे दिसते ते ते नासते, हा बोध घेऊनी चित्ती. सज्जन लोक जगी वर्तती, तैसे तुम्ही आता वागा जगात. मुलाबाळा सांभाळून राहावे, प्रपंचात उदास न व्हावे. प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी. उपाधी वेगळे झाला, ऐसे ऐकू द्यावे मला. उपाधीत राहिला, परी चित्ताला न वास दिला. ऐसे ठेवा मनी, राम आणावा ध्यानी. आता या परते हित, नाही दुसरे जगात. हा माझा बोल, न मानावा फोल. आता रामा तुझा झालो, परतेपणातून मुक्त झालो. ऐसे आणावे मनात, शक्य तितके राहावे नामात. याहून दुसरे न आणावे मनात, लौकिकातील मानापमान. यांचे सोडावे उदक, ध्यानी आणावा रघुनंदन एक. बायको मुलाबाळात राहावे, चित्त रामाकडे ठेवावे. होईल तेवढे नाम घ्यावे, अंतरी परमात्मा त्यास. ठेवून साक्ष भावे, भजावे रघुनाथास. न सोडावा मनाचा धीर, मागे आहे रघुवीर. वृद्धपण आले, शरीर क्षीण झाले, तरी आपण अभिमान होऊनच राहिले. त्यास सोडावे दूर, प्रपंचात वृद्धपणी न पहावे. मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे. औषध पथ्यपाणी सांभाळावे, पण दुःखी कष्टी कधी न व्हावे. शरीर संपत्ती क्षीण झाली, तरी वृत्ती क्षीण नाही बनली. जोवर देहाची संगती, तोवर मी माझे ही वृत्ती. आता वृत्ती राखावी रामापाशी, दुजी उठून द्यावी त्या परती. आजवर जे घडले ते प्रापंचिक परमार्थिक असे भले. ते रामकृपेने झाले, हे ठेवावे चित्ती. आता न सोडावा रघुपती, वयोमानाने शरीर होते क्षीण. वागणे आहे फार जपून, देह आळशी न ठेवावा हे जरी खरे. तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे. आता आपण झालो शरीराचे अधीन, हे वयोमानाने दृश्य भासत. तरी भाव ठेवा रामापायी, ज्याला क्षीणता कधी नाही आली. चित्ती राखावे समाधान, आनंदाने संसार करावा जाण. समाधानाचे करावे जतन, ते नसावे कशावर अवलंबून. लाभहानीत न गुंतवता मन, राखता येईल समाधान. समाधानाला अडवणूक जाण, माझा मीच आपण. देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी, समाधानात राखावी वृत्ती. सर्व करता राम, हा भरवसा ठेवावा ठाम. मग काळजीचे उरले नाही काम. हे सर्व जुळते म्हणता राम राम, तरी सर्वांनी घ्यावे राम नाम. व्हावे परमात्म्याचे आपण, कृपा करील रघुवीर. तात्पर्य: मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 42. श्रीराम जय राम जय जय राम. मायेच्या तावडीतून सुटण्यास नाम हेच साधन. परमेश्वराची भक्ती करावी, त्याचे नामस्मरण करावे असे पुष्कळ लोकांना मनातून फार वाटते. पण काही ना काही कारणाने ते घडत नाही. असे का व्हावे? तर माया आड येते. मायेला बाजूला सरून भगवंतापर्यंत कसे पोहोचायचे, ही माया भगवंताच्या सावलीसारखी आहे. तिला सोडून तू ये असे त्याला म्हणणे म्हणजे तू येऊ नकोस असे म्हणण्यासारखेच आहे. कारण एखाद्या इसमाला तू ये पण तुझी सावली आणू नको म्हटले तर कसे शक्य आहे. म्हणून माया ही राहणारच आहे. आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोहोचायचे कसे, हाच प्रश्न आहे.
आणि या प्रश्नाचे उत्तर एकच, भगवंताचे नाम घेणे. नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येते. जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्वच नाही, तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही, कारण व्यक्तीच्या हालचालीप्रमाणेच तिची हालचाल होते. व्यक्ती न दिसली तरी तिची सावली कशी दिसते, त्याप्रमाणे मायेचे अस्तित्व मात्र जाणवते. मायेची सत्ता भगवंतावर नाही. एखादा इसम पूर्व दिशेला चालला आहे, तर त्याची सावली त्याच्या मागून त्याच दिशेने जाईल. त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आले, तर तिला ते शक्य आहे का? तर नाही. तो मनुष्यच जर पश्चिमेकडे जाऊ लागला, तरच तिला त्या दिशेकडे जाणे शक्य आहे. याचाच अर्थ माया भगवंताच्या अधीन आहे. सर्व विश्व हे मायारूप आहे, म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे. याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे. आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसे जायचे? समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही, कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार, कुत्रे वगैरे आहेत. त्यांच्या तावडीतून सुटून गेले तरच मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे असे मजकुराचे त्या मालकाला सहीचे पत्र जर त्याला आले असेल, तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखवताच तो लगेच त्याला बिनतक्रार आत सोडेल. पण मालकाची भेट होईल. तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र आहे. जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आरामात आत सोडेल आणि भगवंताची भेट होईल. म्हणून माया तरून जायला भगवंताचे नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे. नामस्मरणात खूप तल्लीन व्हावे, देहाचा विसर पडावा. देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होय. भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यात आहे, म्हणून त्याला ओळखावे आणि तुझ्या नामाचे प्रेम दे हेच मागावे. बाकी सगळे देईल, पण हे नामप्रेम तो फार क्वचित देतो, म्हणून आपण तेच मागावे. रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे आणि आनंदात राहावे. तात्पर्य: विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय, नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 43. श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे सत्स्वरूप आहे. नाम हे रूपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे. त्यामुळे रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडून देऊ नये. पुढे रूप आपोआप येऊ लागेल. रूप हे जड आणि दृश्य असल्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि विनाश, वाढ होणे आणि घटणे, जागा व्यापणे आणि जागा बदलणे, कालमानाने फरक पडणे इत्यादी बंधने त्याला असतात. पण नाम हे दृश्याच्या पलीकडले असून सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देशकालनिमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत. नाम हे सत्स्वरूप आहे. नाम हे रूपापेक्षा व्यापक असते. व्यापक वस्तूंचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्ती देखील अधिक असते. तिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते. जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात. म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक, अधिक शक्तिमान, अधिक स्वतंत्र आणि अधिक बंधनरहित असते. आपली ज्ञानक्रिया कशी चालते ते पाहू. आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टी सौंदर्य पाहिले. त्या पाहण्यात कोणत्या कोणत्या क्रिया होतात पहा. प्रथम डोळ्यामधून प्रकाश किरणे आत गेली. बाह्य पदार्थांचे मनुष्याला ज्ञान व्हायला इंद्रिये हे पहिले साधन आहे. इंद्रियांमधून आत आलेले संस्कार एकत्र करून मन त्यांना वस्तुस्वरूप देते. वस्तुस्वरूप तयार झाल्यावर बुद्धी सारासार विचार करून त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करून देते. पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथेच थांबत नाही. टेकडीवरून आजूबाजूला पाहत असताना झाडे, वेली, घरे, बागा, माणसे, पक्षी, पाण्याचे तलाव इत्यादी सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकत्रीकरण होऊन ही सृष्टीची शोभा आहे असे ज्ञान आपल्याला होते. म्हणजे अनेकात एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे. या जगामध्ये कितीतरी वैचित्र आढळते. नाना तऱ्हेचे दगड, नाना तऱ्हेचे किडे, नाना प्रकारचे पक्षी, नाना प्रकारचे प्राणी, या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी सर्वांमध्ये असणेपणाचा गुण आहे. म्हणजे सजीव प्राणी झाला तरी तो आहे आणि निर्जीव वस्तू झाली तरी तीही आहे. एवढेच काय, पण आनंदाला सुद्धा आहेपणाचा गुण आहेच. या असणेपणाच्या गुणाला नाम असे म्हणतात.
यालाच ओंकार असे म्हणतात. ओंकारातून सर्व सृष्टी उगम पावली. ओंकार हे परमात्म्याचे स्वरूप आहे, अर्थात नाम म्हणजे सत होय. म्हणूनच नाम हे सृष्टीच्या आरंभी होते, ते सध्या आहे आणि सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच. नाम म्हणजे ईश्वर होय. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच लीन होतात. रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते. तात्पर्य: नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आता आहे आणि आपण गेल्यावरही ते राहणारच आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 44. श्रीराम जय राम जय जय राम. नामाचे त्रिकालबाधित श्रेष्ठत्व. नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि सृष्टी तयार होते. अनेक रूपे घडवणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे ही केवढी विलक्षण लीला आहे. खरोखर तुम्हाला मी काय सांगू. बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे. अजून नामाचे महात्म्य संपत नाही. नामाचे महात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे. जो नामात मीपणा नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली. असा पुरुष नामाविषयी मौन तरी कसं धरेल, कारण त्याचे महात्म्य कोणालाच सांगता येणार नाही. किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे महात्म्यच सांगत राहील, कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही, उलट ते वाढतच जाईल. आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही. नामाने सर्व पापे नाहीशी होतात. भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते. नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे. कसे ते पहा. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी 4ही वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. दुसरे, वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, पण नाम कुणीही घ्यावे. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ओंकारानेच होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे. नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत म्हणजे भगवंत, त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म. इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात. नाम हे साक्षात भगवंताकडे पोहोचवते. नामाने भावरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय, विषयांची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंतांकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात, कारण या दुःखांचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे आणि ते नामाने आपोआप सुटते. म्हणून दुःख नाहीसे होते. शिवाय भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरले की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल. तात्पर्य: प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे ध्यान करावे, त्याच्या स्मरणात राहावे आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 45. श्रीराम जय राम जय जय राम. आनंद हवा असेल तर नाम घ्यावे. शरीरस्वास्थ्याला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्यात जेव्हा कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडते. त्यालाच आजार म्हणतात. सुंठ हे जसे औषध आहे की ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते. नाम हे सुंठीसारखे आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते. म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतोच. आपल्याला तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे. तो अखंड तेवत ठेवायचा असतो. त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसे ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे. थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे.
केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच. त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. म्हणून हा आनंद अशाश्वतच होय. खावे, प्यावे आणि मजा करावी हे तत्त्वज्ञान मला थोडेसे पटते. पण त्यामध्ये मोठा दोष असा की ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही. कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की याची मजा गेली. उलट येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा. रोज अगदी 5च मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो तसेच इथे आहे. जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे. ज्याच्याजवळ भगवंत आहे त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने राम नाम घ्यावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी सांगितले. तुझा विसर न व्हावा असे श्री तुकाराम बुवांनी मागितले. याचे कारण हेच की जिथे भगवंत आहे तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात. त्याचप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी. ज्याच्या आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे. तात्पर्य: भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्याच समाधान मानून त्याचा कधीही विसर पडू न द्यावा. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 46. श्रीराम जय राम जय जय राम. जेथे नाम तेथे मी आहेच. मला नामात पहा असे मी नेहमी म्हणतो. याचा अर्थ मी देहात नसून माझी वसती नामातच असते. कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो. समजा तुम्ही यात्रेला गेला आहात, पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात असे नाही का होत? त्याप्रमाणे तुम्हाला जर कोणी विचारले की तुम्ही नेहमी कुठे असता तर आम्ही नेहमी विषयातच असतो असेच सांगावे लागेल. ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात. हे खरे आहे ना? मग तुमचा गुरु कुठे आहे असे जर कोणी विचारले तर तो नामात आहे असेच म्हणाल ना? म्हणून जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच. जो नामस्मरण करतो त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. शास्त्री पंडित म्हणतात की आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे, पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचा संभव जास्त असतो. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या हे तत्त्व ज्यांच्या बुद्धीला पटते पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात, पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात की आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार. असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वर प्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधन स्वरूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत. फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरते तिचे कुंपण सांभाळायला हवे, पण ते कुंपणाला सर्वस्व मानतात. त्याची खतपाणी घालून वाढवतात. आतल्या बागेकडे लक्षच देत नाहीत. वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाने पर्यावसन कर्मठपणात होते. नामावर विश्वास नाही असं ते म्हणतात. पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिक कर्माच्या सुरुवातीला ओम केशवाय नमः असे म्हणतात. ते नाम नव्हे तर काय आहे? वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे. अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे. तात्पर्य: राम नाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 47. श्रीराम जय राम जय जय राम.
संत सांगतील तसे वागावे. ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व मी, माझे, माझे असे म्हणतो. पण प्रत्यक्षात आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का? मिळण्याची आणि मिळवण्याची हाव वाढल्यामुळे आपल्याला खरे दुःख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसलेही जाऊ नये. नामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत सोडून द्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंकतो त्याचप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे. भुंकू मात्र नये. नेहमी लीनता ठेवावी. मी साधन करतो हे विसरून जावे. त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणा आणणे आहे. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दिराचा किंवा सासू सासऱ्यांचा मान ठेवते ते नवऱ्याला खुश करण्याकरता. तसे भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण त्या काळ्या बाटलीतले औषध मला का देत नाही असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे तुला तो रोग नाही असे उत्तर देतो त्याप्रमाणे संत ज्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात याकरिताच संतांची संगत धरून ते सांगतील तसे वागावे. ते वागतात तसे काही वागू. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत राहावे. आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे. म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे दोन वाटा फुटतात तिथंपर्यंत म्हणजे तिथे गुरु उभाच आहे. पण उगीच नाही काही न करता पुढे काय आहे हे विचारण्याने काय होणार? संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही. आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. त्यात आपलेच घुसडू नये. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी गोठून बर्फ बनते. बर्फाच्या आत बाहेर जसे पाणीच असते तसे जो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. असे संत फक्त नामस्मरणानेच जोडता येतात. तात्पर्य: सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 48. श्रीराम जय राम जय जय राम. नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावे. मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरे, पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा. भगवत चिंतनाने नामाने ती गरज भासू लागते. गरज इतकी भासली पाहिजे की अन्न पाणीसुद्धा गोड लागू नये. जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा. तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये. पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते. काशीला गेले नाही तर काशीच जायचे असे तरी म्हणावे. त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसले तरी नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे. नामाशिवाय दुसरे सत्य नाही, दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही. आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचे प्रेम येते. संत देव आहे असे म्हणतात. मीही देव आहे असे म्हणतो. फरक इतकाच की माझे म्हणणे अनुमानाचे असते, त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे असते. संत देहातीत असतात. त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल. भाव ठेवून कार्य जितके लवकर होते ते देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थास तीर्थपण, देवास देवपण आणि गुरुस गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थास जाऊन जर आपण त्याने निष्पाप होऊन अशी भावना असली तर मला तीर्थाचे स्नान होईल, नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे. थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतःकरणाने आपण नाम घेतले पाहिजे म्हणजे आपले काम शीघ्र होते. साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरिता सांगितली आहेत, परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही. साधू होऊनच त्याला ओळखले पाहिजे. प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला पाहिजे हे पाहावे. म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे.
आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली, आपला मीपणा थोडा तरी कमी झाला, मन निर्विषय झाले, निनाद निर्विषय राहावे असे वाटू लागले, तर ते साधूंचे स्वरूप आहे असे समजावे. साधू सर्वानुभूती, भगवत नाम किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात. त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात. सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे. आपण आपलेपणा काहीमध्येच पाहतो, सर्वत्र पाहत नाही, म्हणून द्वैत प्रचिती येते. साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेद प्रचिती येते. ते सर्वत्र भगवद्भाव पाहतात आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भेळ असते. तात्पर्य: सर्वांची अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रवचन 49. नामाविषयी शुद्ध भाव आवश्यक. श्रीराम जय राम, जय जय राम. ईश्वर सर्वांचा उत्पन्न करता आहे, रक्षण करता आहे, तसेच संहार करताही आहे. परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच, कारण तो निस्वार्थी आहे. म्हणजे प्रेम हे निस्वार्थातच असते. आपल्याला खरे म्हटले म्हणजे आपला स्वार्थच नडतो. आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो. आपले विषय ईश्वर प्रेमात व्यत्यय आणतात. ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्यांचा त्याग नको का करायला? जेव्हा विषयांची आसक्ती, त्यांच्यावरचे प्रेम नाहीसे झाले पाहिजे, आपण ईश्वरांचे, संतांचे झाले पाहिजे, त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये. एका मातीचा जसा गणपती बाहुले किंवा मडके होते, त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थी असावा. मुळाशी पाणी घातले की झाड वाढते, पण आपण मुळापर्यंत जातच नाही. तेव्हा भाव शुद्ध कसा होईल ते पाहावे. उदाहरणार्थ, एकादशीच्या दिवशी उपवास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असते, पण एक गृहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून 12 वाजेपर्यंत आंघोळ न करता अंगण मोरी झाडत बसला, असे आमचे चुकते. थोडक्यात म्हणजे आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही. कावीळ झाली म्हणजे डोळ्यातलं खरे रूप कसे कळणार? म्हणून ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगेल त्याप्रमाणे वागावे. याकरिता गुरु आज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे, म्हणजे मनात शंका येत नाहीत. या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडित. नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे. जितकी देहबुद्धी अधिक, तितके नाम अधिक घेतले पाहिजे. आज इतके दिवस आपण विषयाचे चिंतन केले, त्याने आपल्या हातात काय आले? नामासारखे सोपे साधन नाही. प्रापंचिक लोक जसे म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे. हे त्यांचे म्हणणे मला पटते. प्रापंचिक लोक प्रपंच सोडित नाहीत, याचे मला नवल वाटत नाही. पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमत बसतात, याचे मला वाईट वाटते. मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे माना. विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही, म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित्त होऊ देऊ नये. तात्पर्य: भगवंत प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे, म्हणजे त्याच्या अनुसंधानात असावे. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रवचन 50. श्रीराम जय राम, जय जय राम. नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. एका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, कारण सारच्याच्या लोकांना ते आवडत नसे. मी त्याला सांगितले, लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे नाम कुणालाही नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच. म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे आणि त्याचप्रमाणे युक्तीने वागावे. शरीराला अन्नाची जरूर असताना जर तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते. तसे भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यामध्ये पडलेला होता. एक सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले.
तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे. त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो. आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे. नुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे. नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. खरोखर नाम किती निरुपाधिक आहे. आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत. म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही. संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते. विलायत येथून हजारो मैल लांब आहे. तेथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपल्याला तिथल्या गोष्टी ऐकतो. तिथे आपण पायी जाऊ शकत नाही, कारण ते खूप लांब आहे. शिवाय वाहनामध्ये बसून जावे म्हटले तरी मध्ये मोठा समुद्र आहे. तेव्हा पायाला श्रम न होऊ देता, आपल्याला बुडू न देता, समुद्राचे पाणी पायाला न लागता समुद्र पार नेणारी जशी आगबोट आहे, त्याप्रमाणे भगवंताकडे पोहोचवणारे त्याचे नाम आहे. भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही, पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्याजवळ केले. आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हटले तर शक्य नाही. शिवाय प्रपंचासारखा एवढा भवसागर मध्ये आडवा आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरले तर मुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात, त्यामध्ये कोणत्याही नावाला ओ देतो, तसे कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो. निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी खरेदी पत्रातल्या नामनिर्देशाने मिळते, तसे सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते. खरोखर नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगीच आहे. तात्पर्य, आपण सर्वांनी मी भगवंताकरिता आहे असे मानावे, मनाने समजावे आणि सदैव त्याच्या नामात राहावे. श्रीराम जय राम जय जय राम.